नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फास्ट एक्झाम ट्रॅकर या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण तलाठी परीक्षेत विचारलेले इंग्लिश विषयावरील IMP क्वेश्चन घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। आता पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन आयटम। तर आपल्याला काय दिलेलं आहे, गो अंडर द नाईफ याचा अर्थ विचारला। आता गो अंडर द नाईफ याचा अर्थ मराठीत काय होतो, तर शस्त्रक्रिया होणे असं होतं। तर याच्यामध्ये शस्त्रक्रियाच्या रिलेटेड कोणता वर्ड आहे, तर याच्यामध्ये आहे ऑप्शन नंबर 4। मग आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 4 टू हॅव अ सर्जरी। तर पुढील प्रश्न बघू, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस। आता इथं सेंटेन्स दिलेलं आहे, आपल्याला त्याचं काय करायचंय, पॅसिव्ह व्हॉइस करायचंय। आता काय दिलेलं आहे सेंटेन्स, तर मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन। तर याच्यामध्ये रचना कशी आलेली आहे वाक्याची, तर सब्जेक्ट प्लस V2 अशी रचना आहे। म्हणजे हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे। आता याला पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिले आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागेल, मग नंतर पहिले ऑब्जेक्ट घ्यावं लागेल प्लस वॉजवेअर घ्यावं लागेल प्लस V3 घ्यावं लागेल। आता ऑब्जेक्ट कोणत्या कुठे कुठे आलेला आहे, तो ऑप्शन आलेला आहे ऑप्शन नंबर A मध्ये आणि ऑप्शन नंबर 4 मध्ये। आता हे दोन्हीकडे पण ऑब्जेक्ट आलेला आहे, तर वॉजवेअर कुठे आलेला आहे, ऑब्जेक्ट नंतर वॉजवेअर कोणत्या सेंटेन्स मध्ये आलेलं आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आलेला आहे, वॉज प्लस V3। मग आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे। तर पुढील प्रश्न बघा, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन अँड गिवन ॲज ऑप्शन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अँड एरर। तर आपल्याला अंडरलाइन केलेलं आहे, तिथे आपल्याला काही चूक आहे का हे शोधायचंय। आता बघा सेंटेन्स काय आहे, आय विल गिव्ह समंथा द पॅकेट, आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमॉरो, ऑर इल्स आय विल आस्क फिलिप टू टेकिंग इट फ्रॉम मी अँड गिव्हिंग इट टू हर। तर दिलेल्या वाक्यामध्ये ऑर आणि इल्स नंतर सुरू होणाऱ्या क्लॉजचे आस्क हे मुख्य क्रियापद आहे। आता आस्क नंतर येणाऱ्या क्रियापदाचे हे ING रूप कधीच येत नाही, त्यामुळे तेथे टेकिंग ऐवजी काय असायला पाहिजे होतं, तर टेक हे असायला पाहिजे होतं। मग ऑप्शन नंबर मध्ये आपला राईट आन्सर काय राहणार आहे, कुठे एरर आहे, तो ऑप्शन नंबर 3 मध्ये एरर आहे, म्हणजे टेकिंग इट फ्रॉम मी हे आपलं राईट आन्सर राहणार आहे। पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिलिंग द ब्लँक्स इफ नो आर्टिकल्स इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल्स। आता बघा इथं आर्टिकल्स विचारले आपल्याला, तर सेंटेन्स काय आहे, हर टीचिंग्स वेअर डॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स। इथं काय आलेले, आय आलेले, आय म्हणजे काय झालंय, हे व्हावेल साऊंड झाले। आता व्हावेल साऊंड मध्ये काय येणार आहे, आचा जर उच्चार आला तर आपल्याला इथं काय घ्यायचंय, ॲन घ्यायचं। मग आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 1 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे। तर पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट व्हर्ब टू फिलिंग द ब्लँक्स, ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू डॅश वोल्टिंग देम। तर यामध्ये काय आलेले, वन्स आलेले, वन्स जर वाक्यामध्ये आले तर आपला हा काय ठरतो, तो टाइम क्लॉज ठरतो। आता टाइम क्लॉज मध्ये काय करायचं, स्टार्टिंगला जर फ्युचर टेन्स आला तर आपल्याला इथं काय घ्यायचं आहे, मग पुढे काय घ्यायचं आहे, प्रेझेंट टेन्स घ्यायचा। आता ऑप्शन मध्ये बघा प्रेझेंट टेन्स कुठे आहे, तर प्रेझेंट टेन्स फक्त इथंच आहे। आता हा तर काय फ्युचर टेन्स आहे, विल बी फिनिशिंग हा पण फ्युचर टेन्स आहे, आणि हॅड फिनिश्ड हा पास्ट टेन्स आहे। आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 4 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे। तर पुढील प्रश्न काय आहे, द गिवन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स, चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन। तर इथं सेंटेन्स काय दिलेला आहे, लो मॉइश्चर मोझेरेला can have a longer shelf life, stronger flavor and easier melting, while fresh creamy variants must be consumed within the first couple of days of production। आता इथं ना ऑप्शन खूप होते, त्याच्यामुळे मी ऑप्शन दिलेले नाहीये, तर मी तुम्हाला इथं पंक्च्युएशन मार्क्स कुठे कुठे लागते नाही सांगते। आता लो मॉइश्चर मध्ये हे डॅशवाला पंक्च्युएशन मार्क्स लागणार आहे, आणि मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, लाईफ नंतर हे पण कोमा लागणार आहे, आणि स्ट्रॉंगर फ्लेवर अँड इझायर मेल्टिंग ह्याच्यानंतर पण कोमा लागणार आहे, while fresh creamy variant must be consumed within the first couple of days of production। तर इथे हे पंक्च्युएशन मार्क्स लागणार आहे। तर पुढील प्रश्न बघू आपण, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन आयटम्स। तर ह्याचा अर्थ विचारलाय आपल्याला, टू गेट अ टॉय होल्ड याचा अर्थ विचारलाय, टू गेट अ टॉय होल्ड याचा अर्थ काय होतं, तर याचा अर्थ होतो भविष्यात एखादी वस्तू आपल्याला मिळणे किंवा असं मोठं यश मिळणे। तर याच्या रिलेटेड कोणतं आन्सर राहील आपल्याला, तर याचा आन्सर राहणार आहे ऑप्शन नंबर 2
टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्रीज ऑर एरिया. आपलं राईट आन्सर काय आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे राईट आन्सर राहणार आहे. पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिलिंग द ब्लँक्स. ते सेंटेन्स काय आहे, आपल्याला फिलिंग द ब्लँक्स क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. तर समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. तर वाक्याची रचना कशी आहे, तर सब्जेक्ट प्लस व्ही टू आलेला आहे. आणि सब्जेक्ट प्लस व्ही टू आल्यावर ते सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आणि हे होकारार्थी आहे का, तर हो हे होकारार्थी आहे का, इथं नो नेवर याचा कोणताच उल्लेख नाही आहे. मग हे वाक्य पूर्णपणे होकारार्थी आहे. मग पास्ट टेन्समधील होकारार्थीचं नकारार्थी करताना काय यायला पाहिजे इथं, तर डीड यायला पाहिजे. आणि होकारार्थी म्हणून इथं नकारार्थी घ्यायचं, डीड नॉट येणार आहे आणि दे येणार आहे. मग राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 3 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. तर पुढील प्रश्न, द गिवन सेंटेन्स हॅज ॲन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. ते इथे अंडरलाईन केलेलं आहे 24th of July. तर इथं एरर आहे, एरर कुठे आहे विचारले, तर एरर कधी पण डेट आलं किंवा डे आलं तर त्याच्या अगोदर कधी पण ऑन घ्यायचं, ऑन घ्यायचं. मग इथं काय घेतले, ऑफ घेतले. आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 2 इन 24th on July. इथं ऑन आहे, ऑन जुलै. तर पुढील प्रश्न आहे, पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज बीन अंडरलाईन कंटेन्स अँड एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. तर सेंटेन्स काय आहे, तर अंडरलाईन केलेला आहे. या सेंटेन्समध्ये कुठं आपलं एरर आहे का विचारले, तर आय शॅल हॅव वेंट टू बेड बाय द टाईम मनीष गेट्स बॅक. तर आपल्या इथं आय शॅल हॅव वेंट, तर ह्याच्यामध्ये आय शॅल हॅव नंतर कधी पण क्रियापदाचे दुसरे रूप येत नाही. तर इथं काय पाहिजे होतं, आपल्याला तिसरे रूप पाहिजे होतं. म्हणजे वेंट ऐवजी काय असायला पाहिजे होतं, आपल्याला गोन असायला पाहिजे होतं. मग राईट आन्सर काय राहणार, ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर राहणार. शॅल हॅव गोन हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. तर पुढील प्रश्न, 2 words are underlined, one of them is incorrect word. Identify the correct spelling of the incorrect word from the option. तर आपल्या इथं स्पेलिंग मिस्टेक आहे का विचारले अंडरलाईन केलेल्या वर्डला. तर बघा नेबरहुडमध्ये आपलं काहीच चूक नाही आहे. तर कन्व्हिनियन्समध्ये कन्व्हिनियन्सचं स्पेलिंग काय आहे, CONVENIENCE. मग आपलं राईट आन्सर काय राहणार कन्व्हिनियन्सचं, तर ऑप्शन नंबर 3 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. यू डॅश हॅव नॉट वेस्टेड एनी टाईम. तर इथं काय आहे, तर इथं ना ॲडवर्ब येणं गरजेचं आहे. मग ऑप्शनमध्ये ॲडवर्ब कोणता आहे, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये ॲडवर्ब आहे. म्हणजे आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, सर्टनली हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनियम ऑफ द अंडरलाईन वर्ड. तर आपल्याला समानार्थी शब्द विचारला आहे एंडेवियरचा. एंडेवियरचा समानार्थी शब्द काय आहे, म्हणजे अर्थ काय होतं, तर प्रयत्न करणे असं होतं. आता निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे, क्वाईट म्हणजे सोडून जाणे, अटेम्प्ट म्हणजे काय, याला सिनोनिम आहे. अटेम्प्ट म्हणजे काय, प्रयत्न करणे. माझं राईट आन्सर काय राहणार आहे, तर ऑप्शन नंबर 4 हे राईट आन्सर राहणार आहे. तर पुढील प्रश्न, इन द फॉलोविंग सेंटेन्स वन ऑफ द 4 अंडरलाईन वर्ड्स इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड्स. आपल्या इथं चुकीचा शब्द कोणता दिलेला आहे अंडरलाईन केलेल्यामध्ये, तो विचारला आहे. तर कोणतं वर्ड्स आहे, रेस्टॉरंट्स हे काय आहे, हे बरोबर आहे. स्पेलिंग बरोबर आहे का सगळं, ठीक आहे, तर हे बरोबर आहे. मेंटेनन्स हे पण बरोबर आहे. आणि कन्व्हिनियंट हे जरा चुकीचं आहे. आणि डेस्टिनेशन हे पण बरोबर आहे, मेंटेनन्स पण बरोबर आहे, रेस्टॉरंट पण बरोबर आहे. फक्त कन्व्हिनियंटचं स्पेलिंग चुकलं आहे. तर कन्व्हिनियंटचं स्पेलिंग काय आहे, तर CONVENIENT. मग आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, तर ऑप्शन नंबर 2 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. तर पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क्स टू फिलिंग द ब्लँक्स. आता इथं सेंटेन्स काय आपलं, कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट. तर इथं वाक्याची सुरुवात ही कुडनी झाली, म्हणजे विनंती दाखवली, तुम्ही एक सॉल्ट पास करता का, म्हणजे इथं प्रश्न दिलेला आहे. मग प्रश्न आल्यावर आपलं काय येणार आहे आन्सर, तो की इथं क्वेश्चन मार्क्स येणार. मग आपलं राईट आन्सर काय झालं, ऑप्शन नंबर 1 आपलं हे राईट आन्सर झालं. पुढील प्रश्न,
सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. तर इथं सेंटेन्स दिले आहे त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायला लावले. तर समवन स्कॅटर्ड फ्लॉवर्स ऑन द फ्लोअर. तर इथं ईडी आलाय. हा ते सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. मग पॅसिव्ह व्हॉइस करताना पण वाक्याची रचना पास्ट टेन्समधलीच पाहिजे. तर ऑप्शन बघू. द फ्लॉवर इज स्कॅटर्ड विथ फ्लॉवर्स. हे पास्ट टेन्सचं वाक्य नाही आहे. द फ्लॉवर इज स्कॅटर्ड विथ द फ्लॉवर्स हे पण पास्ट टेन्सचं वाक्य नाही. द फ्लॉवर फ्लोअर्स हॅज बीन scattered with flowers. The flower is being scattered with flowers. तर आपल्या इथं कोणतंच पास्ट टेन्स मधलं वाक्य दिलेलं नाही. मग आपल्या ह्याच्यातलं कोणतंच आन्सर राहणार नाहीये. तर पुढील प्रश्न बघू. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आता सिनोनिम विचारलं ह्या वर्डचं इन्सोनेटचं. तर इन्सोनेट म्हणजेच काय आहे, उद्धटपणा. आता ह्याला सिनोनिम काय राहणार आहे, सेंट तर काय नाही होणार आहे, आयडल पण नाही होणार आहे, हंबल पण नाही होणार आहे. याचं राईट आन्सर काय राहणार आहे आपलं, इम्पर्टिनेट हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. तर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. तर स्कॅडचं सिनोनिम विचारले आपल्याला. स्कॅड म्हणजे काय माहिती आहे, स्कॅड म्हणजे घाबरलेला. तर घाबरलेल्याला काय होऊ शकत नाही, कॉन्फिडन्स नाही होऊ शकत, कंपोज पण नाही होऊ शकत, इंटरप्रीट पण नाही होऊ शकत. मग पेट्रिफाईड हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिलिंग द ब्लँक्स. इथं आपल्याला काय हे विचारलंय. तर बघू सेंटेन्स काय आहे. ही शूड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज डॅश रिमार्क्स अबाउट हिज सुपेरियर. त्याला टर्मिनेट केलं पाहिजे जॉबवरनं. कोणत्या रिझनसाठी, तर अनालिटिकलसाठी नाही होऊ शकत, अब्सोलेट हे पण नाही होऊ शकत, कॉम्प्लिमेंटरी हे पण नाही होऊ शकत. अब्युसिव्ह म्हणजेच काय, तर शिवीगाळ करणे ह्यासाठी त्याला टर्मिनेट केलं पाहिजे. राईट आन्सर काय, ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न. पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइंड. वन ऑफ देम कंटेन्स अँड एरर्स. द अंडरलाइंड पार्ट्स आर गिवन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. ते इथे ना अंडरलाईन केलेलं आहे कोणत्या पार्टमध्ये, ते ज्याच्यात एरर आहे ते सुधारून परत करेक्ट करा म्हणून सांगितलंय. तर आपलं सेंटेन्स काय आहे. द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स आर कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. तर इथं अलॉंग विथने ज्यावेळेस दोन कर्ते जोडले जातात, म्हणजेच दोन सब्जेक्ट जोडले जातात, त्यावेळेस येणारे क्रियापद, पुढे जे येणारं क्रियापद असते हे पहिल्या सब्जेक्टनुसार घ्यायचं असतं. तर द प्रोफेसरनुसार हे सिंग्युलर आहे, तर इथं पण सिंग्युलर यायला पाहिजे होतं, म्हणजे इथे इज यायला पाहिजे होतं. मग एरर कुठे आहे, तर आर कंडक्टिंगमध्ये आहे. याचं राईट केलं तर काय होईल, इज कंडक्टिंग. तर ह्याचं राईट आन्सर काय राहणार, ऑप्शन नंबर 4 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. तर पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन आयटम. तर ह्याचा आपल्याला अर्थ विचारलाय. ऑन पिन्स अँड नीडलेस. तर ह्याचा अर्थ काय होतो, चिंता तणाव ह्याचा अर्थ होतो. आता चिंता तणावाच्या रिलेटेड कोणतं सेंटेन्स ह्याचा अर्थ विचारलाय. इन स्टेट अँड अनझॅक्टिंग अँड टेन्शन. तर हे होऊ शकतं. तर इन स्टेट ऑप्शन नंबर दुसरा काय आहे, इन अ स्टेट ऑफ कामनेस अँड सायलेन्स. हे तर नाही होऊ शकत, हॅपीनेस पण नाही होऊ शकत, स्टिलनेस पण नाही होऊ शकत. म्हणजे टेन्शनच्या रिलेटेड फक्त एकच आहे सेंटेन्स. आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 1. तो पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. तर इथं फिलिंग द ब्लँक्स विचारले. तर ही वॉज फॉल्सली अक्युज्ड डॅश स्टेलिंग कॉन्फिडेंटल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह इज इनोसेन्स इन कोर्ट. तर इथं अक्युज बरोबर कधी पण प्रिपोजिशन काय येतं, तर ऑफ येतं. याचं राईट आन्सर काय राहणार आहे, ऑप्शन नंबर 2 हे आपलं राईट आन्सर राहणार आहे. पुढील प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिलिंग द ब्लँक्स. आता हे सेंटेन्स काय आहे. मिस्टर राम गोपाल शर्मा नेवर टॉक्स पॉलिटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. तर इथं हे वाक्य कसलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स मधलं आहे, त्यामुळे इथं डज येणार आहे. आणि इथं वाक्याचा कर्ता कोण आहे, मिस्टर राम गोपाल. आणि हे वाक्य नकारार्थी आहे, मग इथं होकारार्थी आलं. आणि मिस्टर राम गोपाल, मग इथं वाक्याचा कर्ता आहे, मग इथं काय येणार, ही येणार. मग आपलं राईट आन्सर काय आहे, तर डज ही आपलं राईट आन्सर आहे. तर पुढील प्रश्न.
सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर इन द गिवन सेंटेन्स. आता इथे विचारले आपल्याला एरर्स विचारले आहे. तर आय वेअर डान्सिंग एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. तर आपल्या इथं भूतकाळातली एखादी क्रिया दाखवायची असेल तर डान्सिंग नाही येणार, तर इथं काय पाहिजे होतं, डान्स पाहिजे होतं आणि इथं वेअर नव्हतं पाहिजे. आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, तर आय डान्स्ड एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. मग आपलं राईट आन्सर काय, ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिलिंग द ब्लँक्स इफ नो वर्ड्स इज रिक्वायर्ड. सिलेक्ट नो वर्ड्स रिक्वायर्ड प्लीज. आता इथं आपल्याला कोणता आर्टिकल्स येणार आहे हे सांगायचं आहे. प्लीज ट्यून इन टू डॅश FM रेडिओ चॅनेल. आता FM उच्चार कसा आला, FM असा आला, एने आलाय, म्हणजे हा व्हॉवेल साऊंड झाला आणि व्हॉवेल साऊंडमध्ये आपण ए आला की काय घेणार आहे, मग ॲन घेणार आहे. मग आपलं राईट आन्सर काय राहणार आहे, तो ऑप्शन नंबर ए आपलं हे राईट आन्सर राहणार आहे.